अशा प्रकारे जय हो वा बाबू महाराज. आणि पुन्हा ब्रह्मदेवाला नारदजीने प्रश्न केला, देवा नंदीचा जन्म कसा झाला? नंदीचाही अवतार भगवान भोळे बाबाचाच आहे. एक दिवस सिलाद मुनी आपल्या पुत्र प्राप्तीसाठी भगवान इंद्रदेवाची आराधना करतात. इंद्रदेवाची आराधना केली, इंद्र प्रसन्न झाले आणि इंद्राला वरदान मागितलं. सिलाद मुनीनं, हे देवा मला पुत्र पाहिजे. त्यावेळेस इंद्रदेवानं सांगितलं, हे सिलाद मुनी, माझ्यामध्ये सामर्थ्य नाही तुम्हाला मुलगा देण्याचे. मग तुम्हाला मुलगाच पाहिजे असेल तर तुम्ही भगवान भोळे बाबाची प्रार्थना करा, आराधना करा. तपश्चर्या केली. सिलाद मुनीने कठोर तपश्चर्या केली आपल्या जीवनामध्ये आणि भगवान भोळे बाबा प्रसन्न झाले. हे वंश, तुझ्या जीवनामध्ये भरपूर तपश्चर्या केली, जागा हो, माग तुला काय मागायचं. देवा मी तुमचा बाप बनणार आहे, तुम्ही माझा मुलगा बना, तुम्ही माझ्या पोटाला जन्माला या. देव मुले तत असतो. बरेच दिवस निघून गेले. भगवान भोले बाबा सिलाद मुनीच्या पोटी, त्यांच्या पत्नीच्या पोटी जन्माला आले. शरीराचा रंग चांगला असा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोबली असा मुलगा जन्माला आला. भगवान शंकराचा अवतार नंदीचा. आणि सिलाद मुनी आपल्या मुलाला लाड, जडण घडण, वळण, लोक व्यवहार शिकवू लागले. पण एक दिवस स्वर्गातून 2 गण आले आणि त्या गणाने सांगितलं सिलाद मुनीला, हे मुनी, तुमचा मुलगा विद्वान आहे, हुशार आहे, सर्व गुण संपन्न आहे, मात्र त्याचं आयुष्य कमी आहे. त्याचं आयुष्य कमी आहे असं उगाचच सांगून गेले. सिलाद मुनीला दुःख झालं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. यम माझा मुलगा घेऊन जाणार आहे, आयुष्य कमी आहे माझ्या मुलाला, अशी चिंता सिलाद मुनीला लागली. आणि आपला बाप रोज रोज खचू लागला. त्यावेळेस नंदी हुशार होता. नंदीने विचारलं, बाबा तुमच्या मनामध्ये कोणता विचार आहे? तुम्ही रोज रोज तुमचं शरीर खचू लागले, तुमचं वजन कमी होऊ लागलेलं आहे, तुम्ही खराब दिसू लागलेला, तुमच्या मनामध्ये नेमकं काय विचार आहे? त्यांनी झालेली सगळी हकीकत सांगितली की बाळा तुझं आयुष्य कमी आहे. 2 गण माझ्याकडे इंद्रपुरी येऊन आलेले होते. बाबा घाबरू नका, तुमचा मुलगा अमर होईल, ध्येय ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. भगवान भोले बाबाची आराधना करतो आणि कठोर तपश्चर्या केली जीवनामध्ये नंदीनं. आणि भगवान भोले बाबा प्रसन्न झाले, म्हणले, वा महाग वस्ता काय मागायचंय देवा, मला काहीच मागायचं नाही, फक्त तुमच्या पायाची अखंड सेवा करायची आहे. मला दुसरं या जगामध्ये काहीच नको, तुमचं धन नको, दौलत नको, गाडी नको, बंगला नको, काहीच नको, मला फक्त तुमच्या पायाची अखंड सेवा करू द्या, एवढंच मागणं आहे तुमच्याकडे. तथास्तु. अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती,
अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. हे देवा, तुमची माझ्यावरती अखंड प्रीती असेल ना तर तुझी जन्मजन्मी संगती दे. तथाच तू. म्हणून पुन्हा महादेवाची सेवा करायची म्हणल्यावर मरण काय आहे? मरणच नाही आता कुणाला, नंदिकेश्वराला. आणि भगवान भोले बाबा आपल्या कैलास पर्वतावरती आले आणि त्याला हे संगच घेऊन गेले. सेवा करायची म्हणल्यानंतर चल म्हणले. पार्वती आई साहेबांना विचारलं, बालक, हा 8 भुजाचा माणूस कोण आणलाय? पार्वती, हा माझी सेवा करण्यासाठी आणलेला आहे. यांनी खूप तपश्चर्या केली आणि वरदान मागितलं की तुमची सेवा अखंड घडावा, म्हणून मी माझ्यासोबत आणलेला आहे. आता माझी सेवा करण्यासाठी हा माझा दास आहे. पार्वती आई म्हणल्या, ठीक आहे, तुमची सेवा करण्यासाठी हा तुमच्या जीवातला जीव म्हणजे हा नंदी. मग माझंही त्याच्यावर प्रेम आहे. मालक, तुमची सेवा करणार आहे ना? हा. मग काय करा, त्याला सगळ्या गणाचा अध्यक्ष बनवा आणि सगळ्या गणाचा अधिपती बनला तो. सगळ्या महादेवाचा घरचा कारभार करण्यासाठी कोण असायचं? नंदी बाबा. नंदी बाबाला सगळं घरचा कारभार करण्यासाठी देऊन टाकलं. जे बी काही काम सांगायचं नंदीने सगळ्यांना सांगायचं आणि नंदीचं काम सगळ्यांनी ऐकायचं. असं गणांचा अध्यक्ष पार्वतीच्या म्हणण्यावरती हा गणपती आपलं नंदी केलेला आहे. त्यांचं वाहन बी, त्याला काय पेट्रोल लागतंय का? नाही. बसले भगवान भोले बाबा, निघाले कुंकड बी. असा विश्वासातला आणि असा भक्त ते निर्माण केला. आणि असाच दुसरा एक अवतार भोले बाबाचे अवतार 10 अवतार झाले. दुर्वास मुनी ज्या वेळेस आडोसयाच्या पोटी दत्त जन्माला आले, भगवान भोले बाबा ही त्याच्यामध्ये होते. हा एक अवतार झाला. आणि दत्ताच्या पोटी दुर्वास मुनीचा जन्म झाला. आणि प्रजापती अंबरीशनी या दुर्वास मुनीची परीक्षा घेतली. अंबरीशांना जेव्हा पाठ लागा केला तेव्हा सुदर्शन चक्र सोडलं होतं भगवान विष्णू, त्याच्यापासून मी रक्षण केलं. आणि ह्या दुर्वास ऋषीने जगाच्या मालकाला देखील कपट केलं होतं. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये राजा रावणाचा वध करून आलेले होते, त्यावेळेस दुर्वास ऋषी अयोध्येमध्ये येतात आणि त्या टायमाला, थोडं लक्ष द्या, भूका लागल्यात का तुम्हाला? नाही. अयोध्येमध्ये आता अवतार संपायचा आहे आणि प्रभू रामचंद्र आता आपल्या वैकुंठाला निघून जायचे. तेवढ्यामध्ये धर्म म्हणजे यम प्रभू रामचंद्रासंग 2 गोष्टी करण्यासाठी आलेले होते अयोध्येमध्ये. आणि त्या काळ पुरुषाने सांगितलं रामाला, मी दुसऱ्या सोबती कुणासंग ही गोष्ट करणार नाही. आपण दोघंच एकांतामध्ये गोष्ट करायची, आपण दोघांनीच बोलायचं, तिसऱ्याला मध्ये कुणालाही येऊ द्यायचं नाही. मग हे रामा, तू तुझ्या दारामध्ये एक असा माणूस उभा कर तुझ्या विश्वासामधला आणि त्याला सांग, जोपर्यंत आम्ही दोघं गप्पा मारतो तोपर्यंत आतमध्ये कोणीही येऊ द्यायचं नाही. आणि हा काळ पुरुष आणि प्रभू रामचंद्र या अयोध्येमध्ये एका महालामध्ये रामाच्या गप्पा मारतात. तेवढ्यामध्ये या अयोध्येमध्ये रामाचं दर्शन करण्यासाठी दुर्वास ऋषी आले. त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती की पृथ्वी पालटी घालण्याची ताकद होती दुर्वास ऋषीमध्ये. आणि दारामध्ये लक्ष्मण दादा उभा होते, विश्वासू माझ्या रामाचे. दुर्वास ऋषी आले, नमस्कार घातला.
लक्ष्मणजीने नमस्कार घातला. महाराज मला रामाला भेटायचंय. त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतात तुम्हाला रामाला भेटता येणार नाही. आतमध्ये रामाची आणि धर्मराजाची मीटिंग चालू आहे. जोपर्यंत रामजी मला आतमधून आदेश देत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडलं जाणार नाही. ऐकत नाही तू नाही जाऊ दे. ही पृथ्वी पालती घाली. हे लखन मुझे अंदर जाने दे वरना ही अविद्या पालती घालून टाकी. राग आला दुर्वास ऋषीला. त्यावेळेस लक्ष्मणजी विचार केला जर आपण दुर्वास ऋषीला आतमध्ये नाही जाऊन दिलं तर हा अविद्या पालती घाली आणि जाऊन दिलं तर आपला दादा आपल्याला शिक्षा करेल. आपल्याला शिक्षा झाली तरी हरकत नाही पण अविद्येमधल्या लोकांना कसल्याही प्रकारची विजा झाली नाही पाहिजे. कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. हा विचार लक्ष्मणाने केला. दुर्वास ऋषीला जाऊन दिला आतमध्ये. जेव्हा दुर्वास ऋषी आतमध्ये गेले रामाला भेटायला तेव्हा काळ रामाला पुढचं डिव्हिजन सांगत होता तुमचा अवतार संपलेला तुम्हाला आता निघायचंय. दुर्वास ऋषीला काळानं पाहिलं. काळ अंतर्धान पावला. रामाला राग आला आणि रामजी बाहेर आले. बाहेर आल्या बरोबर सभा बोलवली आणि सभेमध्ये रामाचं कसं एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी असं धोरण होतं. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं नाव होतं मर्यादा पुरुषोत्तम. त्याच्यापाशी सगळ्यांची मर्यादा होती. रघुकुल रीत सदा चली आई सदा चली रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन जाए रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जरी गेला तरी हरकत नाही पण वचन गेलं नाही पाहिजे. वचन व्यर्थ नाही गेलं पाहिजे अशी माझ्या रामाची रीत होती. सभा बोलवली. सभेमध्ये परमरामचंद्रानं सगळ्याला सांगितलं ऐका मंत्र्या हो प्रधान हो हे अष्टदिशाचे प्रधान हो हे आवित जणांना हो हे माझ्या गुरुवर्यांनो मी अशी लक्ष्मणाला शिक्षा सुनावणार आहे. कठोरात कठोर शिक्षा. हे लक्ष्मणा उद्या सकाळी तुझा मृत्यूदंड आहे. उद्या तुला मृत्यू आहे अशी आपल्या सख्या भावाला शिक्षा सुनावली. अरे ज्यांनी 14 वर्ष 14 दिवस जशी आपली सावली आहे आणि त्या सावली एक वेळेस सावली बाजूला जाईल पण लक्ष्मण बाजूला नव्हता रामापासून आणि त्या लक्ष्मणाला शिक्षा सुनावली रामानं उद्या सकाळी तुला मृत्यूदंड आहे. अविद्या सोडायची आणि निघून जायचं लखन कारण अवतार संपणार होता. या दुर्वास ऋषीनं अशा माणसाचं देखील छळन केलेलं होतं. हा नावच दुर्वास होत म्हणजे दुरूनच वास यायचा दुर्वास. आणि लक्ष्मणाला शिक्षा झाली. लक्ष्मणाचं दुःख माझ्या रामाला सावरलं नाही आणि रामजीने सांगितलं आता काही या जगण्यामध्ये अर्थ उरलं नाही. मग वैकुंठाला माझे रामजी अविद्या घेऊन निघून गेले असं ते दुर्वास ऋषीने सांगितलेली आख्यायिका या ठिकाणी आलेली आहे. आणि याच दुर्वास ऋषीनं माझ्या हनुमंतरायाला देखील शाप दिला होता. ज्या रामाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी माझ्या मारुतीरायानं जन्म घेतला. कुणाच्या पोटी? अंजनी मातेच्या पोटी. अंजनी माता कोणाची मुलगी होती?
गौतम ऋषीची कन्या अहिलेची मुलगी अंजना आणि त्या अंजना मातीच्या पोटी जेव्हा माझ्या मारुतीरायाने जन्म घेतला, जन्म झाल्या झाल्या या सूर्याला गिळण्यासाठी मारुतीराया गेले आणि सूर्य अर्धा गिळला. पण सूर्य गिळत असताना सूर्याने माझ्या बजरंग बलीच्या हनुवटीवर लात मारली आणि माझे मारुतीराया खाली कोसळले. हे वाऱ्यानं पाहिलं, पवन देवानं पाहिलं, माझ्या मुलाला सूर्याने लात मारलेली आहे. माझ्या मुलाला मारलं, ठीक आहे. अख्ख्या पृथ्वी तलावरचा श्वासोश्वास रोखून टाकला, वारं बंद करून टाकलं. सगळ्याचे दम कोंडू लागले, मरणाची अवस्था झाली. देवही थरथर कापू लागले. श्वासोश्वास घ्यायसाठी या जमिनीवरती ऑक्सिजन ठेवला नाही. देव कासावीस झाले, सगळे देव हैराण झाले. आता करायचं काय, कोणाकडे जायचं, कोणाला काय म्हणायचं. सगळे देव पवन देवाकडे आले. देवा, तुम्ही वारा का रोखून धरला? ते म्हणले, का तुमच्या बापाच्या घरचा आहे का वारा? रोखून का धरला? मी स्वातंत्र्य आहे. का माझ्या मुलाला सूर्याने लात मारली? जा त्या सूर्याला म्हणा का लात मारली. सगळे देव सूर्यदेवा क्षमा मागा मारुतीरायाची. चला, नाही तर आम्ही सगळे मृत्यूच्या जाळ्यामध्ये पडतो. सूर्यदेव म्हणले चला. सूर्यदेव आले, आशीर्वाद दिला. म्हणले म्या लात मारली मारुतीरायाला, इथून पुढे कोणीही लात मारली त्याचा पाय मोडन, पण हनुमंताला काहीच होणार नाही. वज्रदेही करून टाकला सूर्यानं मारुतीराया. वज्रदेही शरीर वज्राई से, शरीर वज्राई से, शरीर वज्राई से, शरीर वज्राई से,
पत्ता गेला कडीला. कुठं आलं होतं की विसरून गेलो. माझे मारुती निश्चित स्थित पडे वज्र देई होसे आणि या कप्पी कुळाचं सगळं उद्धारण करसेन असा आशीर्वाद सूर्याने दिला. सगळे 33 कोटी देव आले मारुतीला आशीर्वाद दिला. मग हा अवतार देखील कुणाचा आहे? भगवान भोले बाबाचाच आहे. मग भगवान भोले बाबा जिथं असतील तिथे पार्वती माता असणारच. मग पार्वती माता कुणाच्या रूपात आली? हनुमंताची शेपटी ही पार्वती मातेचा अवतार. दोघांना मिळून रावणाचं कोळ संपेल का नाही? संपेल का नाही? हा असा हा अवतार माझ्या मारुतीरायाचा, हा भोले बाबाचा 11वा अवतार. त्याच्यामधला 9वा अवतार सुरेश अवताराची कथा. एक दिवस व्याघ्रांबत रावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा उपमांडव व्याघ्रांबत ऋषी या संसारामध्ये रुची लागणार म्हणून सैन्यासाठी दीक्षा घेतली आणि निघून गेले. ही उपमांडवची आई आणि उपमांडव आपल्या मामाच्या गावी गेले आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर आता घरी कोणी करता नाहीये. मग आता आपली उपजीविका कशी भागवायची म्हणून आपल्या भावाकडे या उपमान्यवला घेऊन उपमान्यवची आई गेली माय बापांना. आणि त्यावेळेस त्या उपमान्यवच्या मामाला एक मुलगा होता आणि त्या मामाच्या घरी एक गाय होती. त्या गायीचं दूध रोज मामा काढायचा आणि मामाची मामी आपल्याच लेकराला पाजायची. ह्या आपल्या उपमांडवला देत नसत. दिलं तरी असं पाणी टाकायचं दुधामध्ये आणि द्यायचं दुसऱ्याच्या लेकराला. एक दिवस हा उपमांडव आपल्या आईकडे हट्ट धरू लागला. आई, अरे मला दूध दे ना प्यायला. आई, दूध दे ना तू मला पिण्यासाठी. राजा, आपण लोकांच्या घरीत रे, तुला नाही दूध देता येत रे. आपण परक्याच्या घरीत रे बाळा, तुला नाही दूध देता येत मला. आई, दिना मला दूध तू पिण्यासाठी, दूध दे आई मला. असा हट्ट करू लागला उपमान्य. त्यावेळेस आईनं 8 ब्या आणल्या रानातून, त्या ठेसल्या माई बापानं उकळामध्ये आणि त्या दुधासारखं पाणी झालं आणि आपल्या लेकराला प्यायला दिलं. बाळा, हे घे तू, पे तू. आणि ज्या वेळेस बाळानं तोंडाला दूध लावलं, आई हे दूध नाहीये, हे पाणी आहे आई, फक्त कलर दुधासारखा आहे, मला दूध देना. टाहूक करू लागला बाळ. तरी त्या निर्दयी मामीला दया आली नाही. दूध देत नाही, माझ्या बाळाला कमी पडतोय. हा बक्यावणी दुसरा बाळ दिसत होता. आई, मला दूध प्यायचे का नाही? नाही रे बाळा, तुला दूध कुठून देऊ? आपण कुठून आणू? आपल्यापाशी 1 रुपया नाही. कुणा कोण इकत आणावा तुला देवा म्हणतो, तरी माझ्याकडे काही नाही तुला देण्यासाठी. बाळा गप रे, तो रडू नको. आपल्यावर कृपा जर झाली असती ना भगवान शंकराची, आपल्याला दूध दिलं असतं. आई, मग मी दूध असं पीक कोणतीशी तरी मला सांग ना, मला दूध केव्हा भेटल? बाळा, तुला नाही दूध भेटणार, पण हे काम कर बाळा, त्या भोले बाबाचं जर काय आपल्याकडे पुण्य असेल तर तो भोले बाबा नक्कीच तुला दूध दिल्याशिवाय राहणार नाही. आई, काय करावं लागलं? भगवान भोले बाबाची आराधना करावं लागलं. 8 वर्षाचा अभिमन्यू एका जंगलामध्ये निघून गेला. 8 इटाचं मंदिर बांधलं, फक्त 8 इटाचं मंदिर बांधलं
आणि त्याच्या त्या मंदिरामध्ये मातीचं लिंग तयार केलं माई बापानं आणि रोज फुलं वाहू लागला. आपल्या जीवनामध्ये भगवान भोले बाबाची आराधना करू लागला. एवढी आराधना केली, कठोर तपश्चर्या केली वयाच्या 8व्या वर्षी. आणि एक दिवस भगवान भोले बाबानं इंद्राचं रूप धारण केलं, नंदीनं ऐरावत हत्तीचं रूप धारण केलं. आणि ज्या अरण्यामध्ये हा उपमान्य तपश्चर्या करतोय तिथं भगवान भोले बाबा आले आणि नमस्कार घातला. उपमान्यू म्हणतोय, उपमान्यूला हा इंद्ररूपी भगवान भोले बाबा म्हणतात, हे बाळा, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेला आहे. मी इंद्र आहे, माग तुला काय मागायचंय. त्यावेळेस उपमान्यूने सांगितलं, मालक, मी भगवान भोले बाबाचा निश्चित भक्त आहे. भगवान भोले बाबाचा मी उपासक आहे. मी इतर कोणालाही मानू शकत नाही आणि दुसऱ्यांचा विचारही करू शकत नाही. आपला तो एक देव करून घेवा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. मी दुसऱ्याचा इथे विचारही करू शकत नाही. फक्त माझ्या भोले बाबाला मी शरण जाणार आणि त्यांचीच आराधना करणार. तुम्ही इथून लवकरात लवकर निघून जा. शिव माझा 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 शिव माझा मी शिव माझा 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 शिव माझा मी आणि मी शिवाचा उपासक आहे. मी भगवान भोले बाबाचा आहे. तुम्ही इथून जाता का नाही? नसता हातामध्ये दगड घेत असतोय. असं उपमान्य त्या इंद्राला बोलू लागला, ए तुम्हाला ये बाबा इकडे चाललंय आणि असा हातामध्ये दगड घेतला आणि उभारला इंद्राच्या दिशेने, इंद्ररूपी महादेवाकडे. तेव्हा त्याची भक्ती कळली भगवान भोले बाबाला की हा खरा माझा भक्त आहे. आणि आपल्या मूळ रूपामध्ये भगवान भोले बाबा आले. पार्वती मैया, जो ऐरावत हत्ती झाला होता तो नंदी, भगवान भोले बाबा, अरे आम्हीच तुझे माता पिता आहोत भगवान भोले बाबा. मग नतमस्तक झाला, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेला आहे. तू एवढ्या दुधासाठी रडू लागला. भगवान भोले बाबानं सागर दिला दुधाचा, घे पी. अडपटी पाळ
गाढवपती बाळ बैसला ध्रुव आणि सिराचा सागर उपमन्यू. असा देव दयाळू आहे, असा देव कणवाळू आहे. या उपमन्यूला वाटी मागितली, सिर सागर देऊन टाकला दुधाचा दह्याचा. काय खायचे ते खाय बाबा. पाशुपती नावाचं अस्त्र दिलं, ज्ञान दिलं, धन दिलं, ऐश्वर्य संपन्न करून टाकला अभिमन्यू. आणि अभिमन्यूने नमस्कार घातला, तपश्चर्या संपली आणि आपल्या आईकडे आला. आपल्या आईलाही राज्य गादीवरती बसवलं, आपल्या आईची अखंड सेवा केली. म्हणून माय बापांनो, तरुण मुलांनो, इथं असतील नसतील, तुम्हाला दत्तादाजीच्या साऊंड सिस्टीमने ऐकू येत असं. फक्त आपल्या जीवनामध्ये आपल्या मायबापाची सांभाळ करा. तुम्हाला जीवनामध्ये काही करण्याची गरज नाही, जास्त काही बोलणार नाही. आणि 12 ज्योतिर्लिंग कसे तयार झाले थोडं 5 मिनिटं घेतो आणि आपल्या कथेला इथंच थांबतो. सौराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये सोमनाथ, सुरती सोमनाथ आजही मंदिर आहे. श्रीशैल्यम पातळ गंगेच्या काठावरती आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्यम या ज्योतिर्लिंग आहे. मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी महाकाल आहे. ओंकारेश्वर हा हिमालयामध्ये आहे. अमरेश्वर हा ही हिमालयामध्ये आहे. केदारनाथ दख्खन मध्ये, हा नाही, केदारनाथ हिमालयामध्ये आहे. दख्खन मध्ये भीमाशंकर, दख्खन म्हणजे दक्षिण भागामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दख्खन भूभाग म्हणायचे त्याला, भीमाशंकर. आणि भीमाशंकर हा भीमा नदीच्या काठावरती तिथं विराजमान आहे. काशी विश्वेश्वर आजही काशी या क्षेत्रामध्ये आहे. गौतमी नदीच्या तटावरती त्र्यंबकेश्वर, चित्ताभूमीमध्ये वैद्यनाथ आहे परळीचा. दारुभुवनामध्ये नागेश्वर आहे, औंढा नाग या ठिकाणी. दक्षिणेकडे ज्या प्रभू रामचंद्रानं आपल्या हातानं लिंग स्थापन केलं, सेतू बांधला, त्या टायमाला रामेश्वर या लिंगाचं स्थापन केलेलं आहे. ते आजही रामेश्वर या ठिकाणी स्थित आहे. घृष्णेश्वर, घृष्णेश्वर कुठे? औरंगाबाद पाशी वेरूळच्या घाटामध्ये, देवगिरी पर्वतावरती. संभाजीनगर आहे, देवगिरी नाव होतं पहिलं संभाजीनगरचं, देवगिरी. आणि त्या देवगिरीच्या रांगावरती हा घृष्णेश्वर बसलेला आहे. असे 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. आणि 5 ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर उज्जैन, ओंकारेश्वर मध्य प्रदेश मालवा या क्षेत्रामध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर, केदारनाथ हा उत्तराखंड अलकनंदा नदीच्या काठावरती वसलेला आहे. भीमाशंकर पुणे या शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर सह्याद्री नावाच्या पर्वतावरती स्थित आहे. विश्वनाथ उत्तर प्रदेश वाराणसी गंगा नदीच्या तटी. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र नाशिकहून 30 किलोमीटर पश्चिम गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती. सगळे महादेव नदीच्या काठावरती वसलेले आहेत. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे आपल्या परळीमध्ये आहे. इथं झारखंड आले, थोडी चूक झालेली. नागेश्वर, नागेश्वर भी औंढा नागनाथ आणि नामेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग आहे. हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आपण परळीचं ज्योतिर्लिंग कसं प्रगट झालं एक तुम्हाला थोडंसं चुटका सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. या परळी या क्षेत्रामध्ये
अविध्येचा राजा राजा रावण एक दिवस या परळी क्षेत्राला तपोवन असं म्हणतात आणि तपश्चर्या करण्यासाठी राजा रावण येत होता रोज लंकेवरून आणि त्या भोळे बाबाची आराधना करत होता. कशी करीत होता आराधना? तिकडं काय पाणी सुटले काय? जायचं आता सगळ्यालाच 2 मिनिटं लक्ष द्या. रोज येऊन आराधना करायचा, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर यायचा, समुद्राचं स्नान करायचा आणि या परळी तपोभूमीमध्ये येऊन भगवान भोले बाबाची आराधना करायचा. रोज 1000 कमळ चे फुलं अर्पण करायचा. पण एक दिवस असं झालं 99 फुलं 999 फुलं पूजेमध्ये दिसली पण 1000 फुलंच दिसणार. मग आता आपण या भगवान भोले बाबाला 1000 कमळाची रोज पूजा करतो पण आता कमळ नाही. मग हे सिर कमळ आहे. मुंडक कापलं, भगवान भोले बाबावर अर्पण केलं. हे 100 व 1000 व अर्पण केलं. एवढी आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या केली आणि आपल्या आथाडे काढले शरीरामधले, त्याचा विणा बनवला आणि सूर लावून तांडव नृत्य केलं राजा रावणानं. एवढं भजन केलं भोले बाबाचं. भोले बाबा तिथं प्रसन्न झाले. तू आम्हाला एक श्रीकमळ अर्पण केलंस, तुझ्यासारखा भक्त या त्रिलोक्यामध्ये कोणी होणार नाही असं सांगितलं, आशीर्वाद दिला. एक तोंड टाकलंस, एक श्रीकमळ मला दिलं, तुला 10 देऊन टाकतो. तेव्हापासून राजा रावण 10 तोंडाचा झालेला आहे. आणि ते आत्मलिंग आजही या परळी वैजनाथ मध्ये आहे. आत्मलिंग ज्यावेळेस राजा रावणानं आपल्या आईसाठी आत्मलिंग मागवलं होतं आणि आपल्या आईला पूजा करण्यासाठी घेऊन चालला होता, गणपती बाप्पा इथं गुराकी झाले. तेच आत्मलिंग. आणि मी खाली ठेवूस तर लघुशंका करून येऊस तर खाली ठेवू नको बाळा असं सांगितलं होतं. पण ठेवलं गणपतीने आणि तिथंच ते थांबलं. आपलं भाग्यवान आहेत आपण, आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. याच्यासारखे आपण भाग्यवान नाही. ते राजा रावणाची उपकार आहेत आपल्यावर, कृपा आहे की आत्मलिंग आपल्या परळी इथे आणून ठेवलं. अशी बी काही माणसं असतात की ते आपल्यासाठी कधी कधी ते शत्रू नसतात आपले, आपल्यासाठी ते फायदेमंद ठरला राजा रावण. आणि ज्याला लेकरू बाळ होत नाही अशा माणसानं श्री क्षेत्र मल्लिकार्जुन या ठिकाणी जायचं अमावस्याच्या पर्व काळाला. ध्यानात ठेवा. तुम्हाला त्या दिवशीच ती कथा सांगितली की ज्या दिवशी कार्तिक स्वामी रुसून गेले होते, बरोबर आहे का नाही, आणि कुणाचा मुलगा हरपलेला असं रुसून गेलेला असं, ज्याला मुलगा होत नसं, अशा माणसानं श्री क्षेत्र मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये पातळगंगा नदीच्या